अमेरिकेनं ग्रीनलँड नाही घेतलं तर नजीकच्या भविष्यात चीन किंवा रशिया त्याचा ताबा घेतील असा ट्रम्प यांचा तर्क आहे आणि म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर नियंत्रण महत्त्वाचं आहे अशी ट्रम्प यांची भूमिका आहे। पण यामागे इतरही कारण आहेत। सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे दुर्मिळ धातू। इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि इलेक्ट्रिक कार्सच्या बॅटरी बनवण्यामध्ये या दुर्मिळ धातूंचा वापर होतो। तसंच ग्रीनलँडमध्ये तेल आणि गॅसचे मोठे साठे आहेत असंही वृत्त आहे। तेल साठे असलेल्या देशांवर भूभागांवर अमेरिकेनं कब्जा केल्याची अनेक उदाहरणं आहेत। ग्रीनलँड हे बेट गेल्या 300 वर्षांपासून डेन्मार्क या युरोपियन देशाचा भाग आहे। साहजिकच ट्रम्प यांच्या मागणीला युरोपनं तीव्र विरोध केलाय। ग्रीनलँडमध्ये सैन्य पाठवण्याची तयारी जर्मनी आणि ब्रिटननं दर्शवली आहे। प्रतिकात्मक स्वरूपात युरोपचे काही लष्करी अधिकारी ग्रीनलँडमध्ये दाखलही झाले। पण ट्रम्प यांचा आतताईपणा वाढत चाललाय। विरोध करणाऱ्या सर्व 8 देशांवर ट्रम्प यांनी 10% टॅरिफ लावलं। एवढंच नाही तर फ्रान्सनं जर अमेरिकेच्या मागणीला पाठिंबा दिला नाही तर फ्रान्सवर 200% टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। अमेरिकेच्या या गुंडगिरीमुळे जगातले बहुतांश देश चिडलेत, कारण आज ग्रीनलँडचा वाद सुरू आहे। पण उद्या कुणाचा नंबर लागेल याबाबत काहीच सांगता येत नाही। आता युरोप हे सगळं संकट कसं पेलतो याकडेच लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।